नमस्कार. लोकशाहीमध्ये बघा, प्रत्येक मताला महत्त्व असतंच. पण काही निवडणुका अशा असतात जिथे फक्त काही मतांवर संपूर्ण राजकारणाची दिशा ठरते. आज आपण अकोला पश्चिम मतदारसंघाच्या अशाच एका निकालाचं सखोल विश्लेषण करणार आहोत, जिथे अगदी काही मतांनी इतिहास घडवला. चला तर मग या आकड्यांच्या मागची संपूर्ण कहाणी समजून घेऊया. आणि हा आहे तो आकडा 1283. हा आकडा म्हणजे फक्त एक संख्या नाहीये. हा त्या 1283 लोकांचा निर्णय आहे, ज्यांनी केवळ एका उमेदवाराला नाही तर एका संपूर्ण भागाच्या भविष्याला कौल दिलाय. हा आकडा विजयाचा आहे, तितकाच तो पराभवाचाही आहे. ही 1283 मतं. हेच आहे 2024च्या निवडणुकीत अकोला पश्चिममधलं विजयाचं अंतर. याच एका संख्येने संपूर्ण निकाल ठरवला. यावरूनच या मतदारसंघाचं राजकीय आणि सामाजिक महत्त्व आपल्या सहज लक्षात येतं. आजच्या या विश्लेषणात आपण 5 महत्त्वाच्या टप्प्यांमधून जाणार आहोत. सुरुवातीला आपण निकालापासून सुरुवात करू, मग लोकांच्या समस्या काय आहेत ते समजून घेऊ आणि शेवटी एका प्रभावी प्रशासनाच्या आराखड्यापर्यंत पोहोचू. चला तर मग आता निवडणुकीच्या आकड्यांवरून थेट त्या लोकांकडे वळूया ज्यांनी हा निकाल दिला आहे. म्हणजे नक्की या मतदारसंघातील लोकांचं आयुष्य कसं आहे, त्यांची आव्हानं काय आहेत, हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. बरं, आधी आपण या मतदारसंघाची सामाजिक रचना थोडक्यात समजून घेऊया. 2019च्या आकडेवारीनुसार इथे 3,32,000पेक्षा जास्त मतदार होते. लोकसंख्येचा विचार केला तर अंदाजे 55% हिंदू, 30% मुस्लिम आणि सुमारे 13% बौद्ध व अनुसूचित जातींचा समावेश आहे. मराठी, ओबीसी, मराठा आणि मुस्लिम हे इथले प्रमुख आणि प्रभावी समाज घटक आहेत. आणि याच सामाजिक समीकरणांवर निवडणुकीचं बरंचसं गणित अवलंबून असतं. मग इथल्या लोकांची सगळ्यात मोठी आणि रोजची समस्या कोणती? तर ती आहे पाण्याची तीव्र टंचाई. ही एक अशी समस्या आहे जी त्यांच्या प्रत्येक दिवसावर, त्यांच्या जगण्यावर थेट परिणाम करते. दुसरी मोठी समस्या म्हणजे पायाभूत सुविधांची अवस्था, विशेषतः ढासळणाऱ्या सार्वजनिक सुविधा, म्हणजे खराब रस्ते आणि पावसाळ्यात शहरात जागोजागी तुंबणारं पाणी. या सगळ्याला नागरिक अक्षरशः वैतागले आहेत. आणि तिसरी तितकीच महत्त्वाची अडचण म्हणजे आर्थिक चिंता. एकीकडे तरुणांना नोकऱ्या मिळत नाहीयेत आणि दुसरीकडे ग्रामीण भागातही संकट दिवसेंदिवस गडद होत चाललंय. स्थानिक लोकांशी बोलल्यावर एक गोष्ट अगदी स्पष्टपणे समोर येते. एका वाक्यात सांगायचं झालं तर बिजली, पाणी, सफाई सब भाजपने वा दिया. या एका वाक्यातून वीज, पाणी आणि स्वच्छतेसारख्या ज्या मूलभूत गरजा आहेत त्याकडे किती दुर्लक्ष झालंय ही तीव्र भावना दिसून येते. आणि हीच भावना मतपेटीतून व्यक्त झालीय. आता आपण या विश्लेषणाच्या सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे वळूया. मागच्या काही निवडणुकांमधली मतदानाची आकडेवारी आपल्याला 2024च्या निकालामागची कहाणी अगदी स्पष्टपणे सांगते. इथे बघा, पहिला मोठा बदल दिसतोय. 2009मध्ये भाजपचा विजय झाला होता, पण 2014मध्ये एका मोठ्या लाटेवर स्वार होऊन भाजपची मतं तब्बल 46.8% पोहोचली, तर काँग्रेसची मतं थेट 6.4%वर कोसळली. हा खरं तर एक मोठा राजकीय भूकंप होता. पण राजकारणात चित्र बदलायला वेळ लागत नाही. 2019मध्ये काँग्रेसने एक जबरदस्त पुनरागमन केलं आणि 41.7% मतं मिळवली. आणि आता 2024मध्ये त्यांनी भाजपला मागे टाकत 43.2%सह हा निसटता का होईना पण विजय मिळवला. ही एक खूप मोठी आणि उल्लेखनीय वापसी आहे. आता ह्या टाईमलाईनवर जरा एक नजर टाका. विजयाचं अंतर कसं सातत्याने कमी होत गेलंय हे अगदी स्पष्ट दिसतंय. 2014मध्ये जे अंतर जवळपास 40,000चं होतं ते 2019मध्ये 2,500वर आलं आणि 2024मध्ये तर ते फक्त 1,283 मतांवर आलं. यावरूनच या मतदारसंघातली स्पर्धा किती अटीतटीची झालीये हे सिद्ध होतं. ही आकडेवारी आपल्याला त्या बदलामागची कहाणी सांगते. 2014मधली काँग्रेसची मोठी घसरण आणि त्यानंतर 2019मधलं त्यांचं पुनरागमन हे 2 खूप महत्त्वाचे टप्पे आहेत. आणि हे आकडे आपल्याला एका महत्त्वाच्या गोष्टीची आठवण करून देतात. संविधानाने प्रत्येक नागरिकाला माहितीच्या आधारावर आपला प्रतिनिधी निवडण्याचा हक्क दिला आहे. हा केवळ मतदानाचा अधिकार नाही, तर एक मोठी जबाबदारी आहे, कारण माहितीपूर्ण निवड हीच तर खऱ्या लोकशाहीची ताकद आहे.
एक गोष्ट लक्षात घ्या, या निकालामागे केवळ व्यक्ती नाहीत, तर राजकीय प्रणाली आहेत. काँग्रेसची ताकद काय आहे? तर त्यांचा पारंपरिक मुस्लिम, ओबीसी आणि दलित मतदार, जो आता त्यांच्याकडे परत आलेला दिसतोय. पण त्याचवेळी संघटनात्मक पातळीवरची कमजोरी हा त्यांच्यासाठी एक मोठा धोका आहे. दुसरीकडे भाजपची यंत्रणा मजबूत असूनही स्थानिक प्रश्नांकडे दुर्लक्ष केल्याचा फटका त्यांना बसला. आणि हेच मुद्दे आता पुढच्या रणनीतीचा आधार बनतात. ठीक आहे. आत्तापर्यंत आपण समस्या पाहिल्या, आकडेवारी बघितली. आता आपण पुढे जाऊया आणि एका प्रभावी प्रशासनासाठी तसंच निवडणुकीतील यशासाठी नक्की काय करता येऊ शकतं यावर बोलूया. या संपूर्ण विश्लेषणातून एक चतुर्मुख सिद्धांत समोर येतो. ही एक 4 स्तंभांवर आधारलेली रणनीती आहे, जी केवळ निवडणूक जिंकण्यासाठी नाही, तर एक प्रभावी प्रशासन देण्यासाठीही तितकीच उपयुक्त आहे. या सिद्धांताचे 4 मुख्य स्तंभ आहेत. 1. निवडणूक रणनीती, म्हणजे मित्रपक्षांना एकत्र ठेवणं आणि मतांचं विभाजन टाळणं. 2. संघटनात्मक बांधणी, म्हणजे कार्यकर्त्यांना आणि बूथ पातळीवरील यंत्रणेला मजबूत करणं. 3. कथानक, म्हणजे लोकांच्या पाणी, रस्ते, रोजगार यांसारख्या खऱ्या समस्यांवर प्रभावीपणे बोलणं. आणि 4था स्तंभ संसाधनांचा योग्य वापर, म्हणजे प्रत्येक मतापर्यंत पोहोचण्यासाठी पैसा आणि तंत्रज्ञानाचा कुशलतेने वापर करणं. आता आपण समारोपाकडे येतोय. इथे आपण केवळ राजकीय रणनीतीच्या पलीकडे जाऊन सार्वजनिक सेवेचं अंतिम उद्दिष्ट काय असायला हवं याबद्दल बोलणार आहोत. आणि यातला सगळ्यात महत्त्वाचा धडा हाच आहे. खरा जनादेश फक्त निवडणूक जिंकण्यासाठी नसतो, तो लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी असतो. पाण्याची टंचाई असेल, बेरोजगारी असेल, खराब रस्ते असतील, यावर काम करणं हीच खरी कसोटी आहे. मतदारांनी दिलेला कौल हा एक विश्वास असतो, आणि त्या विश्वासाचा आदर करणं हे प्रत्येक लोकप्रतिनिधीचं कर्तव्य आहे. लोकांच्या वैयक्तिक माहितीचा आदर करणं आणि त्यांची संमती घेऊनच त्यांच्याशी संवाद साधणं हा सुद्धा त्या विश्वासाचाच एक महत्त्वाचा भाग आहे. हे एक खूप समर्पक वाक्य आहे. मला मत नको, मला समर्थन हवं आहे. हे वाक्य केवळ मतं मागण्यापेक्षा लोकांचा खरा विश्वास आणि पाठिंबा मिळवण्यावर आधारित प्रशासनाचं मॉडेल कसं असावं यावर जोर देतं. जर तुम्हाला लोकभिमुख नेता बनायचा असेल आणि तुमच्या मतदारसंघाचा विकास करायचा असेल तर blueprintstrategies.ai शी mgr@blueprintstrategies.ai वर संपर्क साधा किंवा 08042041602 या क्रमांकावर कॉल करा. राजकारणाच्या पलीकडचा उद्देश